आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा, नमस्ते दिव्य मॅडम. ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, दिव्य ऊर्जा आणि ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज यांच्या ऊर्जेसह आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आज प्रकट दिन आणि प्रकट दिनानिमित्त आज आपण गण गण गणात बोलते. माझ्या श्वासात, माझ्या श्वासाच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी ब्रह्मांड, ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांड नायकांची ऊर्जा आपल्याला अनुभवायची आहे. आज या शांततेमधून गुरूंच्या ऊर्जेसह आपल्याला एकरूप व्हायचं आहे आणि सोबतच आपल्या स्पेशल सेशनला सुद्धा आपल्याला पुढे न्यायचं आहे. का? कारण परीक्षा जवळ आलेल्या आहेत. परीक्षा जवळ आलेल्या आहेत. श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने सर्व विद्यार्थ्यांना ती छान ऊर्जा मिळावी आणि या परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थी तर त्यांचा अभ्यास करतातच. ते वर्षभर मेहनत घेत असतात, पण या काळामध्ये निर्माण होणारा तो स्ट्रेस विद्यार्थ्यांना कमी होतो. त्यापेक्षा जास्त स्ट्रेस असतो आई बाबांना. तर आज आपण बघणार आहे की या परीक्षेच्या काळामध्ये कशा प्रकारे आपण आपल्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना ऊर्जा पुरवावी. आपण कशा प्रकारे एक हिलर म्हणून, एक चांगले आई वडील म्हणून, एक आशीर्वाद रूपी जर आपण रेकी हिलर असू तर आपण दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या पाल्यांना कशी पुरवावी आणि खरोखर स्ट्रेस फ्री कसं राहावं. फक्त विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनीच नव्हे तर प्रत्येकाने स्ट्रेस फ्री कसं राहावं हे जास्त महत्वाचं आजच्या सेशन मध्ये आपण शिकणार आहे. आणि सोबतच विद्यार्थ्यांचे आई वडील तर अजेंडा असणार आहे आजच्या सेशनचा. आणि कोणाला वाटते की खरंच आजचं सेशन पाहिजे होतं? किती लोक आता असे आहेत की जे पाल्य आहेत, हजर आहेत, जे पाल्य आहेत, उद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. खूप छान आहे ना. आपल्याला हा वेळ आपल्याला खूप छान प्रकारे घालवायचा आहे. कारण या दिवसामध्ये तणावामध्ये आपण असतो आणि तो तणाव विद्यार्थ्यांवर लादला जातो. मी असं नाही म्हणणार की एक काउन्सिलर सारखं मी नाही शिकवणार तुम्हाला, पहिलेच सांगते. कारण आपण आज ऊर्जा अनुभवणार आहे, शिकण्यासाठी नाही. आजचं सेशन शिकण्यासाठी नाही तर आपल्याला मार्ग मिळवण्यासाठी आहे. श्री संत गजानन महाराज आजच्या दिवशी प्रकट झाले. या उंच, खूप उच्च पातळीवर ब्रह्मांडासोबत जुडलेले प्युअर चेतनास्थान श्री संत गजानन महाराज एखादी व्यक्ती म्हणून नव्हे तर ते ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत पूर्णपणे जुडलेले चेतनास्थान, युनिव्हर्सल एनर्जी आणि दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा ही त्याच ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडण्याची आजच्या काळामधील शास्त्रीय पद्धत आहे. थँक्यू युनिव्हर्स. श्री संत महात्मे आपल्याला नेहमी सांगतात की तुमच्या आतील ऊर्जा शोधा, माणसामधील माणूस शोधा. असं सांगितलंय आपल्याला सर्व प्रत्येक धर्मामधील संत महात्मे, आपले वेद हेच आपल्याला सांगितलं आहे. असंच सांगितलं आहे. कुठलेही संत म्हणजे चमत्कार करणारे व्यक्ती नसतात.
तर संत म्हणजे स्वतःचा अहंकार संपवून, स्वतःचा अहंकार तो मी संपवून या संपूर्ण ब्रह्मांडासोबत एकरूप झालेली ती चेतना, ती ऊर्जा म्हणजे संत असतात. श्री संत गजानन महाराज, साईबाबा, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, महावीर आणि कुठल्या कुठल्या संतांचं नाव घेऊया. स्वामी समर्थ. आपण महाराष्ट्रातील लोक, आपल्याला महाराष्ट्रामधील पटकन आठवते आहे ना, हे सगळे प्रत्येक साधू संत महात्मे हे सगळे देह वेगवेगळे, परंतु ऊर्जा मात्र एकच. ऊर्जा मात्र एकच. श्री संत गजानन महाराज, सर्व साधू संत महात्मे. श्री संत गजानन महाराज कमी बोलायचे, बोलणं कमी, मौन, अधिकाधिक कार्य मौनामध्ये. माझा आवाज बरोबर आहे का तुम्हाला? जरा अंगठा दाखवतो. हा, थँक्यू. मौनामध्ये कार्य. मौन, मौन म्हणजे काय? तर अंतर्मुख होण्यासाठी. आणि त्यांचा स्पर्श, त्यांची दृष्टी, त्यांचे शब्द आणि त्यांची शांतता, ते सर्वच ऊर्जेचे माध्यम होतं. जेव्हा माऊली एखाद्या व्यक्तीकडे बघायची, एखाद्याकडे फक्त बघायचे, तेव्हा शब्द नाही, परंतु नजरेमधून ऊर्जा ट्रान्सफर होत असे आणि अनेक लोकांचं दुःख हरण व्हायचं. जेव्हा देहामध्ये होते तेव्हा सुद्धा, आणि आता तर ऊर्जा स्वरूपामध्ये सर्वांचं दुःख हरण करण्याचं अविरत कार्य सुरू आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की शेगावची ऊर्जा अनुभवा, त्या संत नगरीची. कारण श्री संत गजानन महाराजांचा आभा मंडळ एवढं मोठं आहे की त्या नगरीमध्ये प्रवेश करतो ना, तशी ती ऊर्जा जाणवायला लागते. आणि आतमधलं, आपल्या आतमधलं सुद्धा चैतन्य, ती चैतन्यमय ऊर्जा अधिक अधिक विकसित व्हायला लागते. आपलंच चैतन्य वाढल्याचं, उत्तेजित झाल्याचं, वृद्धिंगत झाल्याचं आपल्याला जाणवतं. आणि यालाच जेव्हा त्या आभामध्ये आपण आता जातो ना, तेव्हाही आपल्याला ती एनर्जी हिलिंग मिळते. नजरेमधून त्यांच्या ती ऊर्जा ट्रान्सफर व्हायची आणि त्याला एनर्जी आपण म्हणूया ट्रान्समिशन म्हणतो. आणि आता तर आपण शेगावला आलात तरीही त्या आभामध्ये असलेली एनर्जी, त्या एनर्जीने आपली हिलिंग होते, उपचार व्हायला लागतात. दिव्य ऊर्जा म्हणजे काय? ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? रेकी हिलर्स. ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यामधून कार्य करू देते. मी माध्यम होते या ब्रह्मांडामधील ऊर्जा घ्यायला आणि इतरांपर्यंत पोहोचवायला. या ब्रह्मांडामधून ऊर्जा घ्यायची आणि ती योग्य ठिकाणी योग्य गोष्टीसाठी वापरायची. या ब्रह्मांडामधून ऊर्जा घ्यायची आणि माझ्या विकासासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक, मला जो हवा आहे, व्यावसायिक, प्रत्येक विकासासाठी मी ती ऊर्जा वापरायची. या ब्रह्मांडामधून आध्यात्मिक ऊर्जा, ती ब्रह्मांडीय ऊर्जा, तो ती प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात खेचून घ्यायची. हे खेचण्याचं प्रॉपर टेक्निक बघून घेणे आणि ही ओढलेली, ही घेतलेली ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी, योग्य कार्य करण्यासाठी, तो स्राव माझ्या शरीरामध्ये योग्य निर्माण करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी आणि माझे चक्र बॅलन्स करून माझ्या भौतिक जगामधील शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्याच आतील ते चैतन्यपूर्ण
ऊर्जेशी माझी ओळख करून ते चैतन्य संपूर्ण चैतन्यवान मला करण्यासाठी ऊर्जेचा योग्य उपयोग करणे म्हणजे दिव्य ऊर्जा रेखेसोबत जोडणे. आणि हेच श्री संत महात्म्यांनी शिकवलं आहे. महाराज म्हणायचे, महाराज म्हणत होते की करता होऊ नको, तू वाहक हो आणि नम्र राहा. करता नाही, मी नाही करत आहे काहीच, मी माध्यम आहे, कारण मी आहे तो वाहक आहे. मी ब्रह्मांडाची ऊर्जा घेऊन मी देत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आजही ऊर्जा स्वरूपामध्ये ऊर्जा देतात, म्हणून त्यांना ब्रह्मांड नायक कळलं. ब्रह्मांडासोबत जुडलेले ते चैतन्य म्हणून ते ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायकांनी आपल्याला सांगितलंय, तू करता होऊ नको, तू वाहक हो, ऊर्जा घे आणि दे, नम्र राहा. मी केलं नाही, माझ्यापुढे झालं नाही. महाराजांनी कधी स्वतःला मी म्हटलं नाही. आणि आपण दिव्य ऊर्जेसोबत जुळताना सुद्धा मी नाही करत काही, मी स्वतः हिलर नाही, तर ऊर्जाच हिलर आहे. कोण तृप्त करत आहे, वेदना कोण कमी करते आहे, ऊर्जा कमी करत आहे. या ब्रह्मांडामधील दिव्य ऊर्जा स्वतःच्या सुद्धा आणि इतरांच्या सुद्धा. हेच शिकवलं आहे साधू संत महात्म्यांनी आपल्याला, हेच शिकवलं आहे सर्व दत्त महाराज, गजानन महाराज, कुठल्या गुरूंचं सद्गुरूंचं नाव घ्यावं. ऊर्जेपासून तुम्ही आणि मी आपण वेगळं नाही. आज नवीन असलेले सर्व सदस्य मोठ्या प्रेमाने सांगते, ऊर्जा ही तुमच्याच आतमध्ये आहे. हेच आपण वेदांपासून, हेच आपल्याला बुद्धांनी आणि हेच आपल्याला सर्व साधू संत महात्म्यांनी सांगितलं आहे की ऊर्जेपासून तुम्ही वेगळे नाही आहे, फक्त तुम्ही विसरला आहात. काय की तुमच्याच आतमध्ये ते परमपिता परमेश्वराचा अंश आहे. ते साधू संत महात्मे आपल्याला देव दाखवतात असं नाही म्हणत, ते आपल्याला कधी चमत्कार नाही शिकवत, तर ते आपल्याच आतल्या ऊर्जेशी आपली ओळख करून देतात. आणि दिव्य ऊर्जा ही संतांची साधना आहे. प्रत्येक संत साधना करून पुढे आले आणि साधना करावीच लागेल, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय म्हणतो, ध्यान. काय करतो आपण ध्यान केल्यामुळे, मेडिटेशन केल्यामुळे? आपला कॉन्शियसनेस शिफ्ट करतो. चेतनेला योग्य स्थान देतो, आपली चेतना वृद्धिंगत करतो. नकारात्मक विचार निघून जायला लागतात, नितळ व्हायला लागते, स्वच्छ तळ दिसायला लागतो. हेच करतो ना आपण दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. यस, नामस्मरण करतो, कारण स्वतःची फ्रिक्वेन्सी चेंज व्हावी, ऊर्जा लेवल चेंज व्हावी. भरभरून आशीर्वाद रूपी ऊर्जा या ब्रह्मांडाकडून घ्यायला तयार होतो. हृदय चक्र आपलं छान ओपन करतो, आपल्या आतील ऊर्जा ऍक्टिव्ह करतो. आणि या ब्रह्मांडाची कृपा आपल्यावर होत राहते. म्हणजे काय तर भरभरून ऊर्जा येत राहते. हे सर्व दिव्य ऊर्जेसोबतच आहे. दिव्य ऊर्जा म्हणजेच साधना. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून तुम्ही, मी आणि आपण सर्वजण या संतांच्या मार्गावर चालायला सुरुवात करत आहे. सुरुवात करूया. कारण महाराज आपल्याला देवांकडे घेऊन जात नाहीत, तर
आपल्याला आपल्याकडे घेऊन जातात, आपल्या ऊर्जेचा शोध लावतात आणि तो देवही तुझ्याच आतमध्ये वास करतो हे आपल्याला सांगतात. म्हणजेच काय, त्या विश्वरूपासोबत विश्वरूपाकडून आपण हवं ते घ्यावं, आपण त्याचाच सूक्ष्म अंश आहे, इथपर्यंत मी परमपिता परमेश्वराचा अंश आहे, या सत्यापर्यंत आपल्याला पोहोचवतात. मग आपण आज महाराजांच्या ऊर्जेसोबत जोडूया, छान ध्यान करूया, आपण अनुभव करूया महाराजांच्या चैतन्याचा, त्या चैतन्यमय ऊर्जेचा, आणि ती ऊर्जा स्वतःमध्ये ग्रहण करून अधिक स्वतःला ऊर्जावान करूया. त्यासोबतच आजचं सेशन आहे काय, तर तणावमुक्त जगा, स्ट्रेस फ्री लाईफ जगा. बरोबर ना? हे तर खूपच गरजेचं आहे. आणि हे जर नाही घेतलं तर मग आजचं कसं होणार, हा एक प्रश्न. कारण आजचं सेशन मॅमने ठरवल्याप्रमाणे काय आहे की तणावमुक्त जगा. बरोबर ना? आजचं सेशन आहे तणावमुक्त जगा. काय येतो हा ताण, काय आहे हा तणाव, कुठून येतो? हो, आजच का? तर बघा, दोन गोष्टी विरुद्ध आहेत. का? तर आजचं सेशन श्री संत गजानन महाराज, आणि गजानन महाराज काय, तर आजचा प्रकट दिन म्हणजेच काय, ज्या दिवशी करुणा देहामध्ये उतरली, प्रेम करुणा या देहामध्ये उतरली, ज्या दिवशी शांतता शेगावी चालत आली असं म्हणूया. आणि मग तो ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. पण मॅम, तुम्ही तर तणावावर बोलत आहात. काय माहितीये का, आपल्याला ती करुणा, ती शांतता, ते चैतन्य अनुभवायचं आहे, तर अगोदर आपल्या आतमधल्या त्या तणावाला बाहेर काढावं लागेल. विज्ञान काय म्हणते, नर्वस सिस्टम. स्ट्रेस म्हणजे काय, तर नर्वस सिस्टम. आपली नर्वस सिस्टम सर्व्हायवल मध्ये असते. म्हणजेच काय, तर ती मात्र शांत नाही. अशांती नर्वस सिस्टम मध्ये आली आपल्या, तेव्हा मग तणाव निर्माण होतो. मग स्ट्रेस म्हणजे काय, तणाव म्हणजे काय, तर आपण स्वतःपासून दूर जाणं. त्या टेन्शन मध्ये बऱ्याच वेळा स्वतःला कुठं लागतो, पडते, स्वतःचं अंतर्मन मला काय सांगते हे पण आपण ऐकत नाही. होते की नाही असं? तणावामध्ये टेन्शन, छोट्या छोट्या गोष्टीचं मला टेन्शन आलं. कधी कधी तुम्हाला एक गंमत सांगू का, मला काय होते तर बघा, एक गंमत अशी आहे, तर माझ्या ना आजूबाजूला थोडासा खूप आवाज चालू आहे. तुम्हाला येत आहे का मागचा आवाज, बँड, डीजेचा? नाही ना? नाही ना? हा, त्यामुळे मला थोडंसं जोरात बोलावं लागत आहे. तर बघा, थँक्यू गीतांजली. बघा, तणाव काय आहे, त्या तणावामध्ये आपणच आपल्याला विसरून जातो. छोटे मुलं, मॅम एक्झामचा स्ट्रेस येतो. कशाला येतो स्ट्रेस? आपल्या आतल्या चैतन्यासोबत जुडा, कुठल्याच क्षणाला तो स्ट्रेस येणार नाही. आपण आपल्यापासून लांब गेलो ना की तो तणाव येतो, ती चिंता होते. का? माझ्या आतल्या ऊर्जेसोबतचं कनेक्शन लूज आहे. ओके, मी माझ्या आतल्या ऊर्जेसोबत तेवढ्या योग्य प्रमाणात जोडलं नाही आहे, म्हणून मला तो स्ट्रेस येतो, म्हणून मला तो तणाव येतो. बघा, खरं तर शरीर नेहमीच दमलेलं असतं असं नाही. शरीरही छान आहे. बऱ्याच जणांचं मॅम माझी तब्येतही छान आहे, मन सुद्धा गोंधळलेलं नाहीये, ठीक आहे सगळ्या गोष्टी, पण ना आत्मा मात्र दुर्लक्षित झालेला असतो अनेकदा.
म्हणजे काय, आपण आपल्या आतला आवाज ऐकत नाही. आणि श्री संत महात्मे सांगतात की जो स्वीकार करतो तोच मुक्त होतो, असं महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे. लक्षात घ्या मी काय सांगते. आणि दिव्य ऊर्जा रेखी काय म्हणते, जेव्हा आपण या दिव्य ऊर्जेसोबत जोडतो तेव्हा आपण समजतो की स्वीकार कसा करावा. संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की माफ करा, माफ करा, माफ करा, तो स्ट्रेस सहजपणे निघून जाणार. संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की ध्यान करा, तो स्ट्रेस निघून जाणार. नक्कीच 100% बरोबर आहे. त्यासोबतच आपण दिव्य ऊर्जा रेखेसोबत जोडतो तेव्हा माहितीये तुम्हाला काय विशेष शिकतो, तर काय विशेष शिकतो, अच्छा तो स्ट्रेस आला आहे, तणाव आला आहे, मग तो तणाव कुठल्या चक्रामध्ये असतो? ओ, कुठल्या चक्रामध्ये असतो तणाव? टाका बरं मेसेज. तो स्ट्रेस, तो तणाव ज्या चक्रामध्ये आहे, तणाव ऊर्जा, सांगा बघूया कोण बरोबर सांगते तर. त्या तणाव ऊर्जा ज्या चक्रामध्ये आहेत ना, मुलं, कुठला कुठला मूलाधार चक्र अनस्टेबल आहे, अस्थिर आहे. तणाव आहे तेव्हा, तणाव आहे तेव्हा मणिपूर चक्र बिघडलं आहे, हृदय चक्र ब्लॉक झालं आहे. काय बरोबर ना? हा, बरोबर. आणि रेखी काय सांगते, जेव्हा आपण या दिव्य ऊर्जेसोबत जुळतो, रेखीसोबत जुळतो, स्ट्रेस आलाय का, आता हे कधी समोर बसले आहेत, त्यांना खूप स्ट्रेस येतो आहे, एका सेकंदामध्ये मूलाधार क्लीन करू दे, स्थिर करू दे, सोलार क्लीन करू दे, स्थिर करू दे, हार्ट चक्र क्लीन करू दे, छान ऍक्टिव्ह करू दे, आणि स्ट्रेस 3 मिनिटात गायब. आलं लक्षामध्ये? अरे तणावाला, तणावामध्ये एखादी व्यक्ती घरामधून निघून गेली. बऱ्याच वेळा येतात की नाही फोन, ग्रँडमास्टर, रेकी हिलर, आणि मला सुद्धा खूप वेळा येतात. मॅम तणाव आहे आणि रागारागामध्ये आमच्या घरामधली व्यक्ती निघून गेली आहे. स्वतःच काही करेल का? स्वतःच्या जीवाचं काही करेल का? त्या तणावामध्ये काही टेन्शन येईल का? कशाला विचार करता? श्री संत महात्मे सांगतात, त्यांना सांगा, त्यांना आशीर्वाद रूपी ऊर्जा द्या. महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की माफ करायला शिका, माफ करायला शिका. आता रागामधून निघालेल्या व्यक्तीला नाही सांगता येत आपल्याला तसं, तेव्हा ही ऊर्जा काम करेल. या महात्म्यांनी आपल्याला खूप मोठी देणगी दिली आहे. आपण महाराजांजवळ प्रार्थना करतो, महाराज आमच्या घरामधील व्यक्ती रागात निघून गेलेली आहे, त्यांना सद्बुद्धी द्या, त्यांना शांत करा. बरोबर? येस. ते तणावामध्ये आहेत, त्यांना शांत करा. महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. काय? नक्कीच मी ऊर्जा पुरवणार. तू प्रार्थना कर. पण त्यासोबतच काय कर? तर त्यांचं मूलाधार चक्र क्लीन कर, छान ऍक्टिव्ह कर. त्यांचं सोलर चक्र क्लीन कर. त्या तणावाच्या, रागाच्या, अशांतीच्या, अनेक त्रागा करणाऱ्या त्या आघाताच्या ऊर्जा नष्ट कर. आणि तेथे धैर्यधराने नेतृत्व करण्याची क्षमता, आत्मविश्वास निर्माण करणारी ऊर्जा दे. त्यांचं हार्ट चक्र क्लीन कर, हार्ट चक्राला म्हणजेच हृदय चक्राला छान ऊर्जा देऊन ऍक्टिव्ह कर. असं आपल्याला आपल्या ऊर्जेने सांगितलं आहे. म्हणून दिव्य ऊर्जेसोबत जोडणं. आणि महाराज काय म्हणतात, महाराज म्हणतात, जे माझ्याकडे होतं ना, ते मी ब्रह्मांड नायक, म्हणजे मी नायक झालो आहे तिथं, मी नायक आहे. महाराज नाही म्हणत मी नायक आहे, तर आपण महाराजांना ब्रह्मांड नायक म्हणतो. ओके, म्हणजेच ते आहेत. तर महाराज आहेत ब्रह्मांड नायक. आपण म्हणूया, महाराजांकडून येणारी ती ऊर्जा ग्रहण करूया आणि आपण त्या व्यक्तीला पुरवूया. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की पुढच्या 2-3 मिनिटामध्ये तुम्हाला छान अनुभव येईल त्या रागाचा, त्या त्रागाचा, त्या चिंतेचा, त्या स्ट्रेसचा. आणि हो, म्हणूनच म्हणते आहे की तणावमुक्त जगण्याची ही गुरुकिल्ली आहे, हे दिव्य ऊर्जा रेखी, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी.
आणि खरं तर आजचा दिवस फक्त रेखी पुरताच नाही बरं काय. फक्त रेखी पुरताच किंवा एवढ्या सेशन पुरताच नाहीये, तर संत परंपरेसोबत जुडलेली रेखी हा एक विषय मला तुमच्यापर्यंत आणायचा आहे. कुठलेही संत महात्मे जे होते ना, हे ना या ब्रह्मांडाचे नायक होते. यांनी यांच्या आतील ऊर्जा शोधली होती आणि आपल्याला कडकडून सांगायचे की तुम्ही तुमच्या आतली ऊर्जा शोधा. आज त्यांनी खूप मोठं प्रचंड प्रमाणात प्रगती केली आहे. नक्कीच. त्यांचा आवाज खूप सटल झाला आहे. लाखो किलोमीटर पर्यंत त्यांची एनर्जी पुरते आहे. पण आपण आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तर या ऊर्जेचा उपयोग करूया. हे विज्ञान शिकूया आपल्या साधू संत महात्म्यांनी दिलेलं. त्यांनी आपल्याला विज्ञान सांगितलं, पण आपल्याला त्यांची भाषा समजली नाही. आपण त्यांना वेगळ्या नजरेमधून बघतोय. नक्कीच श्रद्धा असावी, पण त्या श्रद्धेसोबत त्यांच्या आतमध्ये काय होतं, कसं ते चैतन्यासोबत जुडले, हे बघा. हेच महाराज सांगायचे, हेच साईबाबा सांगायचे. साईबाबांनी पण म्हटलं होतं, सबका मालिक एक है. ते ब्रह्मांड विश्व स्वरूप आहे. तुम्ही आणि मी आपण सगळेजण सूक्ष्म स्वरूप आहे. आणि आपल्याला त्या ब्रह्मांडातून हवं ते मिळवता येतं आणि हव्या त्या प्रकारे योग्य प्रकारे त्याचा उपयोग करता येतो. त्याचं टेक्निक शिकून घ्या. ते योग्य प्रकारे करा. आणि माझ्या गुरूंनी श्री संत गजानन महाराजांनी लाखो कोट्यावधी लोकांपर्यंत त्यांची ऊर्जा आजही पोहोचते आहे. आणि म्हणून संपूर्ण विश्वभर आज महाराजांचा प्रकट दिन साजरा होत आहे. आपण आपल्या कुटुंबापर्यंत ऊर्जेचा उपयोग करायला लागूया. आता मग त्यांनी महाराजांचं किंवा आपल्या महात्म्यांचं महत्व कमी होईल का? नाही. तर या पृथ्वीवर खूप मोठं कार्य करायचं आहे. या पृथ्वीला एका उच्च स्तरावर न्यायचं आहे. या पृथ्वी मातेची ऊर्जा खूप छान, खूप मस्त सॉफ्ट करायची आहे, ऊर्जावान करायचं आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचं दुःख हरण करायचं आहे. आणि यासाठी आपल्या साधू संत महात्म्यांना, आपल्या चैतन्यमय ऊर्जेला खूप कार्य आहे. अनेकांपर्यंत पोहोचायचं आहे. आपण थोडासा भार घेण्यासाठी तयार राहूया. मी माझ्या स्वतःसाठी महाराजांकडून, ब्रह्मांडाकडून, तुम्ही ज्या गुरूंना सद्गुरूंना मानता त्यांच्याकडून ऊर्जा घ्या, योग्य प्रकारे वापरा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. या चांगल्या कार्याला हातभार लावूया. आपल्या पृथ्वी मातेला ऊर्जावान करूया. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. मी माझं साधं ताण आला, टेन्शन आलं की लगेच मी माझ्या स्वतःमधील ऊर्जा समजून घ्यायची आहे. जेव्हा बऱ्याच वेळा मन भविष्यामध्ये धावत असतं, हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते होईल की नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा तो स्ट्रेस निर्माण होतं. मग नर्वस सिस्टम येते अलर्ट मोडमध्ये. मग काय होते, शरीर योग्य प्रकारे हील व्हायला लागत नाही आणि मग स्वतःच्या अंतर्मनामध्ये अस्वस्थता असते. मग आपल्याला प्रश्न पडते की माझं शरीर सुरक्षित आहे का? माझं शरीर सुरक्षित आहे का? मला काही होणार तर नाही? आता पुन्हा प्रश्न. आता परीक्षेचे दिवस आहेत. मुलं व्यवस्थित अभ्यास करतील की नाही करतील? प्रत्येक आई वडिलांना टेन्शन आहे. खरं तर मुलं व्यवस्थित अभ्यास करत आहेत. त्यांना त्याची जबाबदारी आहे ना? खरं सांगा. आपल्या मुलांना कळते की नाही की आपण अभ्यास केला पाहिजे? परीक्षा त्यांची आहे आणि आपण मात्र त्यांना नकारात्मक ऊर्जा देतो बऱ्याच वेळा. करेल की नाही? करतो की नाही? खरं तर आता आपली गरज आहे ब्रह्मांडाची ऊर्जा ग्रहण करायची आणि आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवायची की तू काय? तू स्थिर आहेस. तुझा आत्मविश्वास छान आहे. तुझ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून गेलेल्या आहेत. तुझी स्मरणशक्ती छान वाढत आहे. परीक्षेला त्याला स्थिरत्वाची, आत्मविश्वासाची खूप गरज आहे. त्याला तिला तंदुरुस्त असण्याची खूप गरज आहे.
आहे ना, आपणच इकडे चिंता करत राहतो. म्हणजे त्याला नकारात्मक ऊर्जा पाठवतो. त्याला नकारात्मक, तिला नकारात्मक विद्यार्थी त्याला म्हणजे समजून घ्या. त्यांना नकारात्मक ऊर्जा पाठवली की त्यांची एनर्जी लो. काय गरज आहे? आपण शांत राहूया, आपण पालक शांत राहूया, आपल्या मुलांनाही छान ऊर्जा देऊया आणि बघा त्यांनाही माहिती आहे काय करायचं. विश्वास ठेवूया, आपलं हार्ट चक्र छान ठेवूया. आपण आपल्या सोल सोबत कनेक्ट होऊया. ते मूलाधार चक्रामधली अस्थिरत्वाची भावना आपली कमी करूया, त्यांची सुद्धा कमी करूया. त्या मणिपूर चक्रामधील परीक्षेची भीती आपली कमी करूया, कारण आपण परीक्षेला घाबरतो म्हणून आपल्याला मुलांची फार टेन्शन येते. ती कमी करूया. आपलं हार्ट चक्र छान ओपन करूया आणि त्यांना छान ऊर्जा देऊया. जेव्हा एखादी व्यक्ती तणावामध्ये असते ना, तेव्हा ती खूप जास्त विचार करते. मग काय होते? श्वास योग्य प्रकारे घेतला जात नाही आणि म्हणजे स्वतःवरचा विश्वास कमी असतो. मला माझ्यावर विश्वास आहे, माझ्या पाल्यांवर विश्वास आहे. मला माझ्यावर विश्वास आहे, माझ्या पाल्यांवर विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवा, स्वतःमध्ये स्थिरत्व ठेवा, अशी दिव्य ऊर्जा सांगते. अशी ब्रह्मांडी ऊर्जा सांगते. आणि खरं तर आज किती बिझी शेड्यूल्ड आहे सगळ्यांचं. तुम्ही सगळेजण आजच्या सेशनला हजर आहात, त्याकरता मी अगोदर तुमचे धन्यवाद मानते. मला खूप वेळापासून धन्यवाद मानायचे होते, पण काही करता करता ते लेटच होतंय. माझ्या मनातला एक एक शब्द पुढचे दुसरे शब्द येत आहेत आणि माझ्या मनातलं मागेच राहत आहे. मग संतांनी आपल्याला सांगितलं की स्वीकार करायचा आणि दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर समस्त मेडिटेशनला लागल्यानंतर समजतं की कसा स्वीकार करायचा. संतांनी सांगितलं की ध्यान करा, माफ करा. दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर ती ध्यान करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. आपोआप माफ करायला शिकतो, आपोआप चैतन्य वाढतं आणि स्ट्रेस फ्री लाईफ आपल्याला जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. ब्रह्मांडी ऊर्जा, दिव्य ऊर्जा म्हणजे काय तर श्रद्धा आहे. या ब्रह्मांडाकडून घेतलं जाणारं चैतन्य कसं घ्यावं हे टेक्निक आहे. ती संतांची भाषा आहे. संतांनी दिलेली ती आपल्यापर्यंत टेक्निक आहे, पण आपण मात्र कधी त्याला समजलो नाही. बघा, प्रत्येक संत, साधू संत, महात्मे सहजतेने आयुष्य जगायचे. सहज. महाराज सुद्धा सहजता त्यांच्यामध्ये होती. त्यांच्यामध्ये मौन होतं. मगा सांगितल्याप्रमाणे स्थिरत्व होतं. कधी घाई आणि अस्वस्थता नाही. ती अस्वस्थता आपल्याला आपल्यामध्ये नष्ट करायची आहे. कारण ते वर्तमानात असायचे, ते देहामध्ये असायचे, ते आत्म्यासोबत असायचे. जी व्यक्ती वर्तमान काळासोबत जगते ना, ती शरीरासोबत असते आणि तिचं कनेक्शन त्या आत्म्यासोबत असते, आपल्या हायर सेल्फ सोबत असते. तिचे श्वास योग्य प्रकारे सुरू असतात. कठीण होतंय काय मी सांगते ते नवीन लोकांसाठी? सोपी भाषेमध्ये परत समजून घेऊया मग. ओके. म्हणजेच कुठेतरी भविष्याच्या चिंतेमधून आपल्याला कुठेतरी स्ट्रेस येतो. भविष्याची चिंता न करता भविष्याकडे साधं लक्ष दिलं तरी चालेल आणि शांतता मात्र वर्तमानामधून येते. मग दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर असं सांगत नाही तुम्हाला की वर्तमानात जगा, असं सांगत नाही तुम्हाला की भविष्याकडे डोळे झाक करा, असं सांगत नाही तुम्हाला की आर्थिकतेचा विचार करू नका. तुम्हाला असं सांगितलं जातं दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. काय सांगितलं जातच नाही, करून घेतलं जातं. ती करण्याची क्षमता स्वतःमध्ये ऊर्जेसोबत जोडल्यानंतर निर्माण केली जाते.
वर्तमानात राहण्याची, भविष्याकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची आणि स्वतःची आर्थिक, शारीरिक, मानसिक क्षमता वाढवण्याची, बौद्धिक क्षमता आणि स्वतःच्या शरीराला हील करण्याची क्षमता वाढवण्याची टेक्निक स्वतःमध्ये उपजतच निर्माण होते. याला म्हणतात दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. कायम स्वतःला सांगायचं आहे की मी छान आहे, मी सुरक्षित आहे, मी समर्थ आहे, माझं आयुष्य नियोजित आहे आणि ब्रह्मांड नायकांची कृपा कायम माझ्यावर आहे, एवढा विश्वास ठेवायचा. स्ट्रेस फ्री जगणं म्हणजे काय, तर स्वतः सोबतची लढाई थांबवायची आहे. आता पुन्हा थांबवायची आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर हे जे सांगते आहे ते सर्व ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपोआप केलं जातं. हे जास्त महत्वाचं. हे जास्त महत्वाचं. कारण जसं ऊर्जेसोबत जुडतो, काय होते ना, ताण येतो म्हणजे काय होते, ऊर्जा अडते. ओके. अरे एखादा साधं मी तुम्हाला एक सांगते, सकाळी सकाळी एखादा फोन आला की केवढं टेन्शन येते. कोणाकोणाला येते मला सांगा. बघा, आहे ना, सकाळी सकाळी एखादा फोन आला ना की बेल वाजली की टेन्शन येतं. सहजतेने कुठलीही गोष्ट घेऊ शकतो ना आपण. ती घेण्याची क्षमता स्वतःमध्ये ना ब्रह्मांड निर्माण करतं या ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. कारण हा तणाव आहे ना, तणाव दिसणारा आहे का, स्ट्रेस दिसतो काय कधी? हे बघा, हा घे स्ट्रेस आणि ठेव बरं तिथं. हे बघा, तो माझ्या आतला स्ट्रेस, माझ्या आतला तणाव आहे ना, निघाला आणि तिकडे गेला, असं आपल्याला म्हणता येते का? नाही ना, नाही म्हणता येत. म्हणजे तो जो तणाव आहे ना, ती ऊर्जा कशी आहे, ती न दिसणारी आहे. ती आहे ना, ती मनामध्ये नाहीये, ती ऊर्जा स्वरूपामध्ये आहे. हवे स्वरूपामध्ये किंवा ऊर्जा स्वरूपामध्ये आहे ती. मग ती ऊर्जा नष्ट करायची आहे. काय आहे ही तणावाची ऊर्जा? जसं मूलाधार चक्रामध्ये भीतीची ऊर्जा निर्माण झाली. अचानक फोन आला. कधी-कधी आपलं स्वाधिष्ठान चक्रामध्ये अपराधाच्या, गिल्टच्या ऊर्जा निर्माण होतात. अरे, त्यामुळे सुद्धा स्ट्रेस येतो. सोलर चक्र, मणिपूर चक्र कंट्रोलिंग. माझ्यामध्ये मी सगळ्यांना कंट्रोल करेल किंवा मला कोणीतरी कंट्रोल करतंय. आणि यावर बोलायला गेलो ना, तर एका चक्रावर आपलं 1-1, 1.5 तासाचं सेशन होते. त्यामुळे आता इथं ना आपण छोटं-छोटं बोलू शकतो ना, जे डोक्यामध्ये येते वेळेवरती. हृदय चक्र, हृदय चक्रामध्ये अपेक्षा असतात. त्या अपेक्षा असतात. त्याऐवजी दया, माया, प्रेम देण्याची भूमिका असायला हवी. विशुद्ध चक्रामध्ये बऱ्याच वेळा ब्लॉकेजेस निर्माण होतो. का होतो? तर न बोललेल्या भावनांमुळे. कोठे? तो ऊर्जेमध्ये कोठे जमा होतो हे सांगते मी तुम्हाला. मूलाधारच्या भीतीमुळे मूलाधारमध्ये ती ऊर्जा साठते तणावाची. गिल्टमुळे स्वाधिष्ठानमध्ये ती ऊर्जा साठते. मणिपूरमध्ये कंट्रोलिंगमुळे साठते. अपेक्षा खूप वाढल्या की हृदय चक्रामध्ये ऊर्जा साठून राहते. विशुद्ध चक्रामध्ये न बोललेल्या ऊर्जा साठून राहतात. आणि खूप विचार ओव्हर थिंकिंग ज्याला बरेच जण म्हणतात ना, ती ऊर्जा कुठे असते? आपल्या आज्ञा चक्रामध्ये. आणि माऊली, या माऊलींपासून, ब्रह्मांडापासून, देवांपासून, देवी देवतांपासून दूर जेव्हा एखादी व्यक्ती होते ना, तेव्हा येथे ऊर्जेचा ब्लॉक निर्माण होतो, क्राऊन चक्रावर. समजलं? कधी भीती कशाची असते? कधी लोकांची भीती असते, कधी समाजाची भीती असते, कधी एखाद्या वाहनाची भीती असते, एखाद्या प्रसंगाची भीती असते, स्टेजवर चढण्याची भीती असते. कशाची भीती असते अधिक? मोठ्या प्राण्याची भीती असते, मोठ्या वाहनाची भीती असते, पाण्याची भीती असते, कित्येक प्रकारची भीती असते, जी मूलाधारमध्ये साठून राहते आणि त्यामुळे आतमध्ये तो स्ट्रेस निर्माण होतो. मग
अस्थिरत्व येते. कधी अपराधाची भावना मी कोणाला बोलले आहे तो अपराध मनामध्ये येतो. मला कोणी बोललं आहे 4 लोकांमध्ये, मी एखाद्याचा अपमान केला तो अपराध, माझ्यामुळे कोणाचं नुकसान झालं, माझ्यामुळे कोणी दुखावलं, माझ्यामुळे काहीतरी झालं, हा अपराधाची भावना अनेक वेळा येते. अनेक गोष्टी आहेत अपराधाच्या भावना येण्यासाठी. ते कोण बिघडवणार? कोणाला बिघडवते? आपलं स्वाधिष्ठान बिघडवते. आणि तुम्हाला तर मी मणिपूर चक्र सांगतच असते नेहमी. मणिपूर चक्रामध्ये कुठल्या ऊर्जा असतात? तणावाच्या ऊर्जा. मलाच हवं आहे, हक्क हवा आहे, अनेक सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवायचं, अशा तेथे ऊर्जा होत्या तेवढ्यातच बघ. तर ह्या ऊर्जा कशाच्या? नकारात्मक ऊर्जा, अपराधाच्या, भीतीच्या. अनेक वेळा काही गोष्टी गाठोडे आपण म्हणतो ना, कोणी माझ्याशी बोललो की पोटातच गोळा येते, मला तो विषय आठवला की ते सगळे जमा केलेले, स्वतःला कंट्रोल केलेलं. खूप मोठं मला खूप काहीतरी हवं आहे. कुठं? हृदय चक्रामध्ये. ते तर खरं तर तेथे परिवर्तन व्हायला हवं. हृदय चक्र छान, प्रेम, दया, माया, आपुलकी, श्रद्धा, ऊर्जेचं स्थान. पण तेथे जेव्हा अपेक्षा वाढतात ना, त्यांनी मला लग्नालाच बोलवलं नाही, त्यांनी मला सन्मान दिला आणि त्यांनी अपेक्षा कुणाकडून असतात? दुसऱ्यांकडून. अपेक्षा कुणाकडून असतात? स्वतःकडून बऱ्याच वेळा. मला एवढे मार्क्स हवे आहेत, मला हे हवं आहे, मला ते आम्ही करू नाही शकलो, ही पण अपेक्षा असते. अनेक सगळ्या गोष्टी एका एका चक्राबद्दल सांगायला गेलं ना, तर किती किती सांगता येईल. आहे ना, कारण समाजामध्ये बघत असताना मग गोष्टी सुचतात. तुमचे चेहरे बघताना बऱ्याच गोष्टी सुचतात. मग मी काही थांबणार नाही आणि आपलं सेशन काही लवकर संपणार नाही. तर आपलं सेशन आपल्याला वेळेतही संपवायचं आहे. आपण कुठल्या चक्रापर्यंत होतो? हृदय, आहे ना? बरोबर आहे ना? हो. मग बऱ्याच वेळा ना काहीतरी बोलायचं असते, भावना मांडायची असते, पण नाही मांडू शकत. नाही मांडली किंवा नाही बोलली, तेव्हा सुद्धा विशुद्ध चक्र ब्लॉक होतं आणि मग ते अनेक आजार. आज आपण त्या आजारांवर बोलतच नाहीये. आज आपण म्हणतो आहे की ब्लॉकेजेस का निर्माण होतात? तणाव का येतो? एखादा विषय आला की चालू आपला विचार करणं, खूप विचार एखाद्याच विषयाचा. आता मी म्हटलं त्याप्रमाणे परीक्षेचा विचार मुलांच्या खूप सुरू आहे. ओव्हर थिंकिंग. बिचाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या मम्म्यांना जास्त ओव्हर थिंकिंग. माझ्या घरामधलं कोणी बाहेरगावी गेलं की माझं ओव्हर थिंकिंग. काय गरज आहे करण्याची? आपण सेशन मध्ये आल्यानंतर शिकतो, आजच्या दिवशी मी शांत राहणार, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार, आजच्या दिवशी मी प्रामाणिक राहणार, आजच्या दिवशी मी कृतज्ञतेच्या भावामध्ये राहणार, आजच्या दिवशी मी मोठ्यांचा सन्मान करणार, आजच्या दिवशी मी प्रेमपूर्ण करुणा भावामध्ये राहणार. हेच आपल्याला साधू संत महात्म्यांनी शिकवलं आहे. हेच केलं आहे त्यांच्या आतील चैतन्यासोबत जोडण्यासाठी. पण लक्षात घ्या, आपण जसं या रेखी ऊर्जेसोबत जोडतो ना, तसं आपल्याला हे सांगण्याची गरज पडत नाही, तर हे बिईंग मध्ये येतं. हे आपोआपच आपण जगायला लागतो, शांत राहायला लागतो, तणावमुक्त जगायला लागतो. कारण या ब्रह्मांडासोबत आज्ञाचक्र नाही, सहस्त्रार चक्र. सहस्त्रार मध्ये जी नाड या ब्रह्मांडासोबत आपली जोडली आहे ना, हे जे तणावामुळे या अनेक नकारात्मक गोष्टींमुळे आहे ना, कनेक्शन लूज झालेलं असते किंवा कमी झालेलं असतं, काय म्हणूया आपण, तुटलेलं असतं, ते पुन्हा जुटायला लागतो आणि भरभरून ऊर्जा आपल्याला मिळायला लागते. जेवढी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आपण ग्रहण करणार ना, तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये इडा आणि पिंगलामधून ऊर्जा येणार 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 आणि सुषुम्नामधून वर जाणार. जेवढी अधिक स्वच्छ, शुद्ध, चैतन्यमय ऊर्जा पूर्ण सहस्रार पर्यंत पोहोचते ना, तेवढा अधिक शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक सर्वांगीण विकास व्हायला लागतो आणि हे आपल्याला आपोआप होत राहत. करा म्हणण्याची गरज पडत नाही. महात्म्यांनी आपल्याला करा सांगितलं, कारण आपण ऊर्जेसोबत जुळत नाही.
त्यांनी आपल्याला ऊर्जेसोबत जोडायला शिकवलं आहे आणि आपल्या आतमधल्या चक्रांसोबतही आपली ओळख करून दिली आहे. केवढं आपण धन्यवाद मानावे, केवढं धन्यवाद मानावे. किती अन्याय झाला बाबा. काय काय नाही करावं लागलं त्यांना. तुम्ही सगळ्यांनी गुरुचरित्र वाचलं आहे. त्यांनी लेट गो केलं होतं. केलं ना? लेट गो केलं सगळ्या गोष्टींसाठी. दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर हे लेट गो करण्याची क्षमता स्वतःमध्ये अधिक निर्माण होते, कारण आपण चैतन्यपूर्ण होतो. आणि ब्रह्मांड नायक माझे महाराज जगले लेट गॉड. ते जेथे गेले ना तेथील ऊर्जा बदलली मग, कारण ते या अनेक सद्गुणांचा त्यांच्या ऊर्जेने त्यांनी वापर केला, म्हणून ते जेथे गेले ना तेथील ऊर्जा बदलली. त्यांचं मौन हेच उत्तमात उत्तम हिलिंग होतं. आपण शिकून बघूया. आपण हळूहळू ऊर्जेसोबत जोडूया आणि ते अंगीकारून बघूया. सर्व सन्मान्य सदस्य, आज तुम्ही सेशनला आलेला आहात. आज तुम्ही कुठलं ओझं घेऊन आलेला आहात? त्या ओझ्याला नाव द्या. कुठलं ओझं मनावर घेऊन आलेला आहात? काय ओझं आहे तुमच्या मनावर? पैशांच्या बाबतीमध्ये आहे, नात्यांच्या बाबतीमध्ये आहे, आरोग्याच्या बाबतीत आहे, काय कशाची भीती आहे, कसली चिंता आहे? फक्त मनात ठेवा. फक्त मनात ठेवा. आज कोणाला काहीच सांगायचं नाही, पण आज मात्र महाराजांच्या चरणी ते ओझं शेगावात ठेवून जायचं आहे आणि त्या ओझ्यामधून आपल्याला पूर्णपणे मुक्त व्हायचं आहे. आजचं ध्यान असं असेल, आजचं ध्यान असं असेल. आणि नक्कीच सगळ्यांना माहिती आहे की ध्यानाच्या अगोदर आपण आहे ना, ध्यान करायच्या अगोदर आपण सगळेजण अनुभव शेअरिंग करणार आहोत. तर बऱ्याच जणांना आजचं सेशन थोडंसं कठीण वाटलं, म्हणून पुन्हा सांगते, दिव्य ऊर्जा, ब्रह्मांड ऊर्जा, रेकी म्हणजे काय? तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्याच आतमध्ये असलेलं चैतन्य, माझ्याच आतमध्ये असलेला तो प्राणशक्ती, तेच बरेच जण त्याला जैविक ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा, त्याच ऊर्जेच्या असण्याने तुम्ही मी आज आपण जिवंत आहोत. त्या आकाश तत्व आपल्या आतमध्ये आहे, ते वायू तत्व आपल्या आतमध्ये आहे, ते पृथ्वी तत्व, ते जल तत्व, ते अग्नी तत्व, तेच या ब्रह्मांडामध्ये आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ब्रह्मांडीय ऊर्जा. या ब्रह्मांडाकडून घेत असलेली ऊर्जा आपण आज घेत आहे. आज आपण अनेक जण 30 ते 35% या ऊर्जेचा फक्त उपयोग करत आहे, जी आपल्याला फक्त जगण्यासाठी उपयोगी आहे, आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण तिचा उपयोग करतो नकळतपणे. आता आपल्याला या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करायची आहे. ही ग्रहण केलेली ऊर्जा आपल्या शारीरिक विकासासाठी, माझे 7 चक्र बॅलन्स करून मला आरोग्य संपन्न तंदुरुस्त होण्यासाठी या ऊर्जेचा योग्य उपयोग करायचा आहे. माझी मनस्थिती छान होण्यासाठी सायकॉलॉजी, मानसशास्त्रानुसार या विचारांवर योग्य कार्य करून माझ्या मेंदूची न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ज्याला म्हणतो, माझ्या मेंदूची, माझ्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडची मला भाषा समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार माझ्या विचारांना योग्य दिशा देऊन माझं शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक सर्वांगीण विकासासाठी ही ऊर्जा वापरायची आहे. माझ्या आजारांवर नियंत्रण मिळवायचं आहे आणि माझ्यासह इतरांसाठी सुद्धा या ऊर्जेचा उपयोग करायचा आहे. माझे चक्र बॅलन्स करून मला माझा सर्वांगीण विकास करायचा आहे. किती सांगावं. आणि हे सगळं करण्याचं प्रॉपर टेक्निक शिकून घेणे म्हणजे दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. याला तुम्ही काहीही नाव द्या.
आम्ही आता असं म्हणूया आजच्या सेशनमध्ये ब्रह्मांड नायकांची ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करण्याचं प्रॉपर टेक्निक समजून घ्या आणि या ऊर्जेसोबत जोडा. नक्कीच अनेक सदस्यांना आलेले अनुभव आपण कमी वेळामध्ये आज ऐकूया. आज नवीन सदस्यांना संधी देते लाईव्ह सेशन मध्येच. त्या अगोदर एक पोस्टर शेअर करते. मी टाईप करून ठेवा शेअर करणारे सदस्य. ब्रह्मांडीय ऊर्जा दिव्य ऊर्जेसोबत जोडायचं असेल तर मोठ्या प्रेमाने या नंबरवर मेसेज करा. फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कृपया. डायरेक्ट फोन करू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल आणि त्याला आपण जॉईन करून घ्या. त्याचप्रमाणे या दिव्य ऊर्जेसोबत जोडण्यासाठी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली असेल या व्हिडिओच्या खाली, तर ती सुद्धा आपण जॉईन करून घ्या. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. ब्रह्मांडीय ऊर्जा दिव्य ऊर्जा. ओके. खूप छान छान. चला तर माईक सुरू करते आहे मी. आजच्या सेशनला व्हिडिओ सुरू करा सर्वांनी. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना बॅक कॅमेरा टाकते. ओके. चला पहिला नंबर आज स्वाती देशमुख यांचा शेअरिंग करण्यासाठी. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आपण कितव्या डिग्रीला आहात हे पण सांगत चला हा. हा. मी सेकंड डिग्रीला आहे हम्म. आणि माझा हा अनुभव म्हणजे मेडिटेशनचाच आहे आणि मी रेग्युलरली मेडिटेशन करते. फर्स्ट डिग्रीचं झालं तर सेकंड डिग्रीचं केलं तर माझ्या मनामध्ये म्हणजे इतकी भीती होती ना की मला असं सहज कुणी बोललं तरी पण असं छाती धडधडायला लागायची, भीती वाटायची आणि दिवसभर मला तो त्रास व्हायचा आणि रात्री झोप पण नव्हती मला लागायची. असं म्हणजे पूर्ण शरीरामध्ये असं म्हणजे मुंग्या यायच्या. म्हणजे ते मला असं म्हणजे स्वतःला काय झालं हेच कळायचं नाही. बर. भरपूर हा. आणि मग सेकंड डिग्रीचं मी मेडिटेशन रेग्युलर सुरू केलं तर सेकंड डिग्री मध्ये मला तिसऱ्या दिवशी ते मेडिटेशन मध्ये जे मला जो त्रास व्हायचा ना तो पूर्णपणे निघून गेला. मेडिटेशन मध्ये मला तो पूर्णपणे जाणवला आणि पूर्ण दिवसभर म्हणजे माझे शरीर अशक्त झालं त्या दिवशी पूर्ण दिवसभर. बर. आणि त्यासाठी मला डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिलेल्या होत्या त्या आजारासाठी. बर. हा तो अनुभव माझा खूप छान म्हणजे तो मला त्या दिवसापासून नंतर त्रास नाही झाला भीतीचा किंवा म्हणजे असं मुंग्या वगैरे येणं शरीरात पूर्ण. आज मला म्हणजे 3-4 दिवस झालं मला काहीच नाही, भीती नाही किंवा असं सहज मी दुसऱ्याशी बोलायली तरी पण मला भीती वाटायची. आज म्हणजे आज 3-4 दिवस झालं भीती नाही, काही नाही. खूप छान वाटतंय मला, चैतन्य आल्यासारखं वाटतंय आणि फ्रेश असं वाटायला लागले मेडिटेशननेच. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. इतकाच माझा अनुभव आहे मॅडम. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप छान खूप छान स्वाती. सेकंड डिग्री मध्ये आपण खूप काही कमाई केली आहे. थँक्यू म्हणा ब्रह्मांडाला. थँक्यू मॅडम. येस. कोणाला बोलायचं अधिक हात वर करा पटापट. ओके. श्रद्धा दुसरा नंबर. हा मी नाव नाही घेणार आता पुढचं. श्रद्धा. त्यानंतर रत्ना. आपल्या ज्योती बिनेरे आज संधी देऊया. ज्योती बिनेरे. श्रद्धा माईक सुरू करा ना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. मी श्रद्धा थर्ड डिग्री मध्ये शिकत आहे. हॅलो. बोला बोला श्रद्धा. हा. सेकंड डिग्री मध्ये शिकत असताना मॅडमने आम्हाला रुग्णांना रेकी कशी द्यावी हे शिकवले होते. त्याच दिवशी मी व्हिडिओ बघून माझ्या काकांना रेकी दिली होती. ते डायलिसिस वरती आहेत माझे काका. त्यांना आठवड्यातून 2दा डायलिसिस लागतं. तर त्यांना मी रेकी हिलिंग दिली होती.
तर त्यांनाही खूप छान एक्सपिरियन्स आला. आम्हालाही त्याचा अनुभव आला की काकांना नेहमी थंडी लागायची. त्या कधीच फॅन लावून देत नाहीत ते. आणि त्यावेळेला हिलिंग दिल्याच्या नंतर त्यांना एवढा घाम आला की असं वाटलं की निगेटिव्ह एनर्जी, त्यांचे निगेटिव्ह क्षारयुक्त निघून गेलेत, असं एक्सपिरियन्स त्यांना आला. आणि हा एक हं, चांगला अनुभव होता. हं. खूप सुंदर. खूप छान. पहिल्या हिलिंग मध्ये त्यांना घाम आला डायलिसिसच्या पेशंटला. खूप छान. आनंदी आनंद सगळीकडे. आहे ना? खूप छान. ज्योतिताई. मी रेकीमध्ये आल्यापासून ना मला खूप फरक पडला. म्हणजे माझं हां, कंटिन्यू ना बॉडी पेन असायचं कंटिन्यू. म्हणजे सकाळी उठताना पण खूप त्रास व्हायचा. माझे कंबर, पाठ वगैरे दुखायची. पण आता मेडिटेशन चालू केल्यापासून आहे ना खूप हलकं असं, म्हणजे नाही त्रास जवळजवळ गेलाच, म्हणजे कधीतरी थोडंसं होतं पण गेलाच संपूर्ण त्रास. म्हणजे आणि मी रेग्युलर मेडिटेशन करते. इतर मेडिटेशन करायला वेळ नाही भेटला तरी मी पॉवर बॉल आणि ते हे पिरॅमिड, हे 2 तर मी करतेच कंटिन्यू. हा, आणि खूप फरक पडला मला आता मेडिटेशन केल्यावर. खूप छान. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. मॅडम तुम्हाला परत एक हो, एक्सपिरियन्स रुपाली, सांगते. 1 मिनिट रुपाली. हां, एक श्रद्धाचं काहीतरी आलं, तिला बोलायचं आपल्या श्रद्धाला आणि मग रुपाली दप्तरे. त्यानंतर तृप्तीताई. हां. रुपाली. हां, बोला श्रद्धा. माझं एज फक्त 33 इयर्स आहे आणि मला बॅक पेन खूप व्हायचं. तर MRI केला, त्याच्यामध्ये मला स्पॉन्डिलायसिस आणि स्पाईन मध्ये बरेच चेंजेस आलेत, म्हणजे डिजनरेटिव्ह. जे डिस्क मध्ये फ्लुइड असतं ते कमी झालं होतं. डिहायड्रेशन मुळे खूप बॅकएक व्हायचं. म्हणजे नेहमी उठताना माझी खूप पाठ दुखायची, झोपताना पण खूप पाठ दुखायची. जास्त स्टँडिंग पण जमायचं नाही. आणि आमचं काम हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ओटी मध्ये वगैरे जास्त वेळ स्टँडिंग राहिल्यावर खूप बॅकएक व्हायचं पेशंटकडे जास्त वेळ राहिल्याच्या नंतर. तर सगळेजण बोलायचे तुझं एज तर एवढं कमी आहे, काय तुम्हाला आताच या वयात बॅक पेन वगैरे आले. पण जेव्हापासून रेकी जॉईन केली आहे ना, तेव्हापासून ते बॅक पेन नाहीसच झालं. आणि कधी नाहीसं झालं तेच कळालं नाही. म्हणजे असं आता मला समजतंय की माझं बॅक पेन आता होत नाहीये. पण एक्झॅक्टली मी नाही सांगू शकत ते कधीपासून नाहीसं झालं. पण रेकी जेव्हापासून जॉईन केले तेव्हापासून ते बॅक पेन आपोआपच कमी झालं. थँक यू मॅडम, ब्रह्मांडाला. थँक यू, थँक यू, थँक यू. रुपाली दप्तरे, त्यांनी माईक सुरू केलाय. हां. हां. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम, अनुभव तर छान आहे आजचा. जस्ट अनुभव गेली 4-5 वर्षापासून मी कुठेच बाहेर जातच नव्हती मॅडम. म्हणजे आपलं काम ते रोजचं तेच. पण मग आज बऱ्याच दिवसातून गेली ना नातेवाईकांमध्ये, तर छान वाटलं मॅडम मला. म्हणजे मी पॉझिटिव्हली गेली. म्हणजे मी पहिली जात नव्हती का माझा चेहरा असा आहे, असं तसं, कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल. पण आता त्याची भीती नाही वाटत मॅडम. तुम्ही ऊर्जेत आल्यापासून असं आत्मविश्वास वाढलाय ना, मग आपण जाऊ शकतो, जाऊ दे. आणि कुणीच नाही मॅडम, सगळे स्वतःहून छान बोलले वगैरे, रिस्पेक्ट. छान वाटलं घरी आल्यावर पण. अच्छा. खूप छान. रुपाली, खूप छान. हा. रुपाली, आणि आज सकाळी हा बोला, बोला. हा, सकाळीच ना मी व्हिडिओ लावला तुमचा. व्हिडिओ 1 वर्ष अगोदरचा. लोकांना ओळखायला शिका कसा आहे. त्याच्यात आपण हनुमंताचं उदाहरण देतो ना मॅडम. त्याच्यात आपण नाही म्हणतो जो राक्षस होता हा राक्षस होता. तुम्ही नाही का छान म्हटले ते राक्षस होते. ते छान वाटलं मला. म्हणजे राक्षसाला पण आपण काव वाव घालून बोलतो ना, तसं छान वाटलं. थँक्यू मॅडम. खूप छान. खूप छान. तर ना माधुरी, माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. आपण जसं आहे ना तसं स्वतःला स्वीकारायला लागलो आहे. म्हणून आपल्याला बाहेरून हो. हा एक छान अनुभव आला आहे. बरोबर? या ब्रह्मांडाने आपल्याला, जर आपण एका लेव्हलवर शिकत असतो, आपण प्रत्येक जण मला आवडणारी व्यक्ती आणि मला नाही आवडणारी व्यक्ती. ती नाही ओके? फुटत कधी. सुजाता, माईक बंद करा. सुजाता विलकर. मला आवडणारी व्यक्ती, मला नाही आवडणारी व्यक्ती आणि मी सुद्धा. आपण प्रत्येक जण या ब्रह्मांडाचं एक प्रेम आहे. ब्रह्मांडाने निर्माण केलेलं प्रेम आहे. मग मी कसाही होतो, मी जसा आहे तसा त्या ब्रह्मांडाचा लाडका आहे. स्वतःचा स्वीकार करा. ओके? आणि आपण कोणीच कमी नाही आहे. आपण खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत, खूप छान आहात रुपाली तुम्ही.
हो, पण ते लहानपणीपासून कसं मॅडम कोणीच असं आपलंसं नाही म्हटलं किंवा चांगलं असं नाहीच ना, दुय्यम वागणूक दिल्या गेली ना. त्याच्यामुळे म्हणजे खूप आत्मविश्वास कमी होऊन गेला. तर फक्त कसं तरी चालले, जगतोय म्हणून जगतोय असं झालं होतं माझ्या बाबतीमध्ये. असं. आता पुन्हा नव्याने सुंदर आयुष्य जगायला शिकूया. ओके? हो जी हो. सुरुवात केली आहे त्यासाठी स्वतःला शाबासकी द्या, रुपालीताई. हो, आणि ज्यांनी जोडले त्यांना तर खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचे पण धन्यवाद. नक्कीच. हा, आपल्या तृप्तीच्या अगोदर मग अलकाला बोलायला संधी देते. त्यांनी जोडलाय रुपालीला म्हणून. हो. तेव्हा दीदी म्हणजे त्यांना पण हा, ते एकाच रूम मध्ये असतील तर माईक बंद करावं लागतील हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम म्हणजे खूप काय म्हणजे काय बोलून काय नाही असं आहे की आजचा जो विषय आहे ना मॅडम, तर मी जेव्हापासून तुम्ही हे टाकलं होतं की स्ट्रेस फ्री लाईफ, तर पहिले माझं असं असायचं की मुलाने छोटीशी चूक केली, छोटीशी, तर त्याने आंघोळीला जास्त वेळ लावला, जास्त वेळ अंगावर गरम पाणी घेत राहिला किंवा खुर्ची इथली इथे ठेवली, मुलंच आहे ते जागेवर वस्तू ठेवत नाही, तरी मी इतकी आणि मी तेवढं पुरतं तेवढी नव्हती बोलत, इतकं फ्रस्ट्रेशन काढायची तर ते तास 2 तास 3 तास चालायचं. आणि म्हणजे मी म्हणतो ना आपण बेंबीच्या देठापासनं राग निघायचा. आता पण मी त्यांना ओरडते, आताही ते काही सुधारलेले नाहीये, वस्तू इकडे तिकडेच राहतात, चुका करतात. पण आता मी म्हणतो ना आपल्या विशुद्ध चक्रापासून सुद्धा माझा बोलणं नसतं, तोंडातली तोंडात असतं आणि ते 2 मिनिटात लगेच संपतं. नाहीतर पहिले मला आता जाणवतंय की पहिले आपण ते फ्रस्ट्रेशन काढायचो, आपण तो राग 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 काढायचो, इथला राग इथे, इथला राग इथे, म्हणजे इतकं गच्च भरलेलं होतं, दाबून दाबून भरलेलं होतं. आणि ते सगळं गेलंय आता आतमधनं ना, असं रिकामं वाटतं, असं वाटतं सगळे चक्र जे आहेत ना एकदम फ्रीली मूव्ह करताय, फ्रीली लाईफ आहे. आता आम्ही गजानन महाराजांचा प्रसाद घ्यायला गेलो होतो, तिथे पण एकदम छान नियोजन वाटलं. नाही तर पहिले असं असायचं की आम्ही चला 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 पटपट तिथे जाऊन घरी जायचं, घरी जायचं, माहिती नाही काय असं लाईफ होतं. माझं लाईफ असं होतं ना मॅडम, गरम तव्यावर पाणी टाकल्यावर कसं असतं की ते बबल्स आणि ते अशी मी आयुष्य जगत होती. म्हणजे ते मला जाणवतं त्या आयुष्याला काहीच अर्थ नव्हता. आता मला समजतं आयुष्याला खूप अर्थ आहे. म्हणजे पहिले तर असं असायचं ना मॅडम की मी कधी कधी देवाला म्हणायची की 5 वर्ष दे, 10 वर्ष दे मला, की हा इतक्या वर्षाचा होऊन जाईल, ही इतक्या वर्षाची होऊन जाईल. म्हणजे मी असं देवाकडे म्हणायची, देशील ना तू. आता आता जाणवतंय की नाही, आता तर कुठे जगायला लागलोय. आणि खरंच मॅडम, दिवसातनं जितक्या वेळा देवाला आठवण काढतो ना, तितक्या वेळा तुमची आठवण येते की असं वाटतं कुठे या मॅडम कानाकोपऱ्यातनं एका आम्ही तर इथे नाशिकला, आमच्यासाठी नाशिक म्हणजे मोठं सिटी आहे, पण छोट्याशा गावातनं एक ब्रह्मांडाने एक आमच्यासाठी ऊर्जा पाठवली आणि तिने आम्हाला जगणं शिकवलंय. तर खरंच मॅडम म्हणजे देवानेच तुम्हाला आमच्या आयुष्यात आणलंय, आमच्या साईबाबांनी आणलंय, गजानन महाराजांनी आणलंय. तर नाही मॅडम, तुम्ही म्हणजे नाही, माझ्याकडे तर शब्द नाही मॅडम, की जगतोय. माझी आई ह्या एज मध्ये आता मॅडम असा पॉवर आलाय, ती आता तिच्या मुलाशी फोनवर बोलताना एक असा आवाज असतो ना तिचा कणखर कणखर आवाज असतो दुपारी पण, हा बोल काय रे, हे ती कधीच बोललेली नाही. आता एकदम म्हणजे मॅडम, जर तुम्ही एका 70 वर्षाच्या माणसाला जगायचं शिकवू शकता तर हे पुन्हा आलं ना, खूप आहे मॅडम, प्रश्न तोच खूप आला काही बघा. आहे. हलका पुन्हा तेच आलं काय, हे नाही, हे या दिव्य ऊर्जेने घडवलं आहे सगळं. आपण फक्त या ऊर्जेचा योग्य उपयोग करायला शिकलो आहे. पण मॅडम तो तुम्ही मी शिकवला पास आम्हाला. केली फक्त, मी ऊर्जा घेतली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता तुम्ही सुद्धा स्वतः ऊर्जा घ्यायला शिकले आहात आणि तिचा योग्य उपयोग हा. करायला शिकले. म्हणजे मॅडम कुठेतरी मागच्या जन्माची पुण्य आहे का तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आमच्या आयुष्यात आलं, नाहीतर नसतं बदललं मॅडम. किती सारे काउन्सिलर केले असते, हे केलं, माझ्या डोक्यात यायचं मॅडम, काउन्सिलिंग करू, काउन्सिलिंग करू, काउन्सिलिंग करू, पण म्हणायचे जाऊ दे, चाललंय तसं चाललंय. तुम्ही जे केलं ना मॅडम, आता रुपाली ताईंनी त्यांचा पूर्ण अनुभव नाही सांगितला. त्यांचंही होतं की कधी वडिलांनी सुद्धा प्रेम नव्हतं केलं, की ते वडील पण तिला म्हणायचे की तू किचन मध्ये थांब, बाहेर नको येत जाऊ कोणी पाहुणे आल्यानंतर.
गावातल्या जत्रेला तिने मला सांगितलं, सगळ्या दोघी बहिणींना नेलं पण हिला नाही नेलं. तिने इतकं, आणि आता ती अशी जगते आयुष्य की एक 7 वर्षाचं मूल पण येऊन मामींना म्हणतंय की मामी तुम्ही छान दिसताय. मॅडम बोला, ज्योतीला पण बोलायचं सपोर्ट तुम्हाला. खरंच आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले, खरोखर. कुठे मी युट्यूब बघितलं आणि तुम्ही मला ते सगळं तुमचे हे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मलाही वाटलं की आपण पण जॉईन व्हावं आणि जॉईन झालो. खरंच आणि तुम्ही भरपूर काही तुमच्या आम्हाला दिला. तुमच्यासारखे भरपूर एवढे प्युअर सोल मला मिळाले आहेत, माझ्या सानिध्यात आहेत. मी किती भाग्यवान आहे. आहे की नाही बरं? बरोबर. थँक्यू. खूप छान, खूप छान. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर तो आतला तणाव निघून जातो, ते दुःख निघून जातं आणि त्या दुःखाची, त्या वेदनेची जागा आहे ना, तो आत्मविश्वास, ते प्रेम आणि स्वतःवरचं प्रेम. काय काय बोलू, किती किती बोलू. शब्दांच्या पलीकडच्या भावना आहेत सगळ्या. थँक्यू. तृप्ती मॅडम. त्यानंतर कविता चव्हाण तुम्ही. नमस्ते ताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ताई. माझं तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डिग्री तिन्ही डिग्रीचा मी अनुभव तुम्हाला सांगते. फर्स्ट डिग्रीला असताना मी अगोदरच बोललेले हा विषय की मला झोपच येत नव्हती मिस्टरांचं हे झाल्यानंतर. पण एक 3-4 दिवसानंतर मेडिटेशनने मला व्यवस्थित झोप यायला लागली. म्हणजे मी हळूहळू माझ्या ह्याच्यात यायला लागले, म्हणजे माणसात म्हणतात तशी. त्याच्यानंतर फर्स्ट डिग्री संपली, सेकंड डिग्री झाल्यानंतर माझा राग आधी पहिला शांत झाला, चिडचिड होती ती शांत झाली. आणि हे सगळं मुलांनी बघितल्यावर त्याला सुद्धा वाटलं की खरोखरच ही एनर्जी आहे, आपण पण ह्याच्यात जायला हवं. म्हणून तो पण मला हे करायला लागला. आणि 21-22 माझी मेडिटेशन झाल्यानंतर मी कधीच, नेहमी मेडिटेशनच्या ह्याच्यात पहिलं तुमचं असायचं की आज्ञाचक्रातून डबल प्रकाश येतो, पण माझं तसं होत नव्हतं. मी फक्त माझ्या मेडिटेशनवरच कॉन्सन्ट्रेट करत होते. पण 22व्या मेडिटेशन दिवशी धवल प्रकाश पण जाणवला आणि मला गणपतीचं असं हे दिसलं की माझ्या आज्ञाचक्रावर गणपतीची मूर्ती आहे असं. हा एक मला अतिशय म्हणजे हे वाटलं आणि त्याच्यामुळे माझं मेडिटेशन वाढत गेलं की दिवसातून 3 वेळा करायचं, की काहीतरी ह्याच्यात वेगळं एक हे आहे. आणि आता थर्ड डिग्री सुरू झाली. खरं तर मनी मेडिटेशन आपलं काल झालं, पण माझं 3 वर्षापूर्वीचे पैसे आज अकाउंटला आले. ही माझ्यासाठी अतिशय, म्हणजे मी सोडून दिलेली अपेक्षा की मला हे पैसे मिळणार नाहीत आता, पण आज माझे त्या अकाउंटला पैसे आले. हे माझ्यासाठी खूप एक हे म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं, पण हा एक मोठा चमत्कार आहे. आणि रेकीने खूप काही जे दिलं ते पैसा ह्याच्यापेक्षाही माझ्यातली चिडचिड कमी झाली. माझ्यामध्ये म्हणजे कुठच्याही गोष्टीचा आता मला काही वाटतच नाही. कोणी काही बोलू दे, सोडून द्यायचं. हे तुमचं जे माफ, हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर म्हणून माझ्यात मी पूर्णपणे बदल करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्ही खरोखरच स्वामी समर्थानंतर जर गुरु कोण असाल तर माझे गुरु तुम्हीच आहात. की माझ्या जाऊबाईंनी मला हे आणलं आणि याच्याशी जोडलं मला रेकीशी. त्यामुळे मी तिला पण हे करते आणि तुम्हाला पण मी अतिशय गुरुच्या ठिकाणी मानते. खूप खूप तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद आहे. फक्त ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. मी माध्यम झाले आहे तुमच्या आयुष्यामध्ये फक्त. आणि तृप्ती मॅमच्या आपल्या सविता बाणावलकर यांनी, मॅम माझी जाऊ आहे ना आता खरंच खूप टेन्शन मध्ये आहे, त्यांना खूप गरज आहे मॅम. एवढ्या पोटतिडकीने यांना रेकीला जोडलं आणि ब्रह्मांडाने सगळी कृपा केली ताई. वेदनेचा भार कमी करणारी ऊर्जा. धन्यवाद. आपण म्हणतो ना की दुःख आहे, एखादी व्यक्ती आयुष्यामधून निघून गेल्यानंतर खरंच जो स्ट्रेस असतो ना अचानक निघून गेल्यानंतर तो प्रचंड असतो. आता मी कसं जगावं, आणि हजारो प्रश्न असतात समोर. एक नाही, हजारो प्रश्न असतात. तो विरह असते, त्या अनेक सगळ्या गोष्टी असतात माहितीये. जो भोगतो त्यालाच माहिती आहे. पण त्या दुःखामधून सुद्धा पटकन बाहेर काढण्यासाठी मदत ऊर्जा करते. दुःख असतंच, नाही असं नाही. म्हणजे काही आनंद नाही होत व्यक्ती गेली म्हणून, नाही. पण ते दुःख सहन करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. बरोबर आहे ना तृप्तीताई? बरोबर. कारण आयुष्य जगावंच लागत असतं. आयुष्य जगावं लागत असतं आणि सगळे कामं करावेच लागत असतात.
त्या दुःखामधून जेव्हा अनेक वेळा लोक असतात, मॅम 6 महिने झाले आई बाबा गेले आणि तेव्हापासून मी मानसिक ताणामध्ये आहे, जे सायकियाट्रिस्ट पर्यंत जातात, ती वेळ एका रेकी हीलर मध्ये केव्हाच येणार नाही. कारण ऊर्जेमध्ये ती क्षमता आहे वेदना, शारीरिक, मानसिक, भावनिक वेदनेमधून सुद्धा पटकन बाहेर काढण्याची. या ब्रह्मांडाची ती कृपा आहे. ब्रह्मांडाने आपल्याला खूप खूप खजाना दिलाय. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू तृप्तीताई, खूप धन्यवाद. कविताताई चव्हाण, माईक सुरू करा. मध्ये बंद केला मी. हा मॅडम, आपण कॅन्डल रेकी केलेली घराच्या ऊर्जेसाठी. हो हा, आणि मग त्यानंतर सगळे थोडेफार झुरळ होते. कॅन्डल रेकी केली, ऊर्जा, घराची ऊर्जा वाढवली, आणि नंतर मी झुरळांना आपण तुम्ही केलेले कीटकांसाठी द्या. हा बोला बोला कविता. हा म्हणजे कमीत नाही दिसत का? असू द्या लाईट जाऊ दे, तुम्ही बोला. हा, म्हणजे आता नाहीत आता गेले. झुरळ नाही आहेत. पळाले. पळाले. अच्छा, कोणाला झुरळ, कोणाला पाणी पळवायचे आहेत काय? तर कविता चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे सेकंड डिग्री मधले दिलेला प्रोटोकॉल करा आणि झुरळ ठेवा. ओके, खूप छान. आणि कोणाला बोलायचंय? दर्शना आली आहे, दर्शना. वैशाली फरांदे, तुमचा मुलगा हातवर करून राहिला. हा, आत्मा नमस्ते. बोल दर्शना, बोल दर्शना. आवाज येत आहे का? हो, एकदम टकाटक. मी पहिले तर तुम्हाला खूप धन्यवाद म्हणते. म्हणजे माझ्याकडनं म्हणजे अशी अपेक्षा नव्हती मला की मी एवढी म्हणजे माइंड माझा फ्रेश राहील वगैरे. आता माझं सेकंड डिग्री सुरू आहे, पण मेडिटेशन आणि तुम्ही जे मला सेशन मध्ये वगैरे सांगतात त्या हिशोबाने माझे थॉट्स पण खूप क्लिअर झाले आहे. म्हणजे जे निगेटिव्ह विचार माझ्या मनात येत होते ते क्लिअर झाले, आणि जे मी विचार करत होते की असं माझ्यामुळे का, माझ्यासोबत का झालं, आणि मी घरच्यांना ब्लेम करत होते, स्वतःला ब्लेम करत होते, ते सगळं मी सोडून आता मी माझा विचार करायला सुरुवात केली आहे आणि समोरचा विचार करते की समोर मला काय करायचं आहे. त्या बढिया. सगळ्यावरती मला म्हणजे खूप खूप म्हणजे हे झालं आहे, प्रोग्रेस खूप झाला आहे. खूप सुंदर बेटा, खूप छान, खूप छान. आयुष्याला गती मिळणार लवकर आणि मग होईल, अजून 15 दिवसात खूप चेंजेस करायचे आहे मला. होणार का दर्शनाला हवं ते? सांगा बरं कोणीतरी. होईल होईल. होईल होईल. 100% हो जाएगा. ओके, नक्कीच नक्कीच. थँक्यू. खूप छान, खूप छान. मेडिटेशन होणार, सगळं मेडिटेशन म्हणजे होणार. तुम्ही हे सगळं स्वीकारलं, त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना हे सगळे ऊर्जासोबत जोडत आहे, तर त्यासाठी तर खूप म्हणजे तुमचं खूप खूप धन्यवाद. असं जे तुम्ही नसता हे सगळे प्रोसेस केले तर म्हणजे अजून पण असेल, पण आमच्यासाठी तर तुम्हीच हे झाल्यात आता. थँक्यू बेटा. नक्कीच सगळ्या गोष्टीमधून मार्ग काढूया आपण, ब्रह्मांडाची कृपा घेऊया आणि खूप पुढे जाऊया. ओके, मी सांगते आहे म्हणूनच नाही तर थँक्यू. हे सगळे गोष्ट सांगत आहेत की दर्शनाचं एक बेस्ट व्हर्जन क्रिएट होणार आहे. ती दर्शना, तूच तिला ओळखणार नाही जुनीला, आणि पुन्हा म्हणशील मॅम ती मधली दर्शना मी विसरली आहे आणि मी आता ती आयुष्य जगते आहे जे मला हवं होतं, आणि जे आयुष्य 18, 19, 20 वर्षाची दर्शना, तिने जे पाहिलेले स्वप्न होते ते सर्व पूर्ण होणार बघ तू. ओके, थँक्यू मॅम, तुमचा आणि पण मी धन्यवाद आणि म्हणते ब्रह्मांडाचं पण धन्यवाद. असं नाहीये बरं का दर्शना की मी चॅलेंज घेते, अरे ब्रह्मांड देतं, मला विश्वास आहे ब्रह्मांडावर, म्हणून सांगते आहे. हो हो. खूप छान. रेखीचा पण धन्यवाद, तुमचा पण धन्यवाद. आता कोण आहे? हा वैशालीचा पोराने हातवर करताय कधीचा. चला बोला वैशाली. हा, तो म्हणत होता शेअरिंग कर म्हणून, त्यासाठी तो मला सांगत होता. मुलं झालाय सांगतात खरंच. मम्मी बोल ग, मम्मी बोल. हो, तो तेच मागे लागलाय. तर खरंच आहे, स्ट्रेस पूर्ण कमी झालाय. रोजचं ते उठल्यावर जे सुरुवात व्हायची भीतीने घाबरून,
ते आता होत नाही. एकदम छान दिवस जातो आणि रिलॅक्स वाटतं. जे जे ऊर्जेशी जुडणार आहेत त्यांचा सगळ्यांचा स्ट्रेस नक्कीच 100% कमी होणार आहे. माझा झाला आहे तसं सगळ्यांचा होणार आहे. थँक्यू नक्कीच. मॅडम. खूप छान, खूप छान. वैशालीचं बाळ तिला केव्हाच म्हणते, "चल बोल तू पण." त्याच्याबद्दल बोल ना, तो किती बदलला आहे. तो किती हुशार झालाय तुझा बाळ वैशाली ताई. हुशार आहे तू पण. खूप हुशार आहे. आहे की नाही? ऐकायला हां. लागलाय आता सगळं. मग गुड बॉय आहे. ऐकत नव्हता आता. आज छान खूप छान. नक्कीच. छान ऐकतो सगळं. आता कोणाचा माईक सुरू झाला? थँक्यू मॅडम. अलकाने मॅम लावला मला ना. बोला. अलकाने, माझी लाडकी पोरगी आली आहे, पण नाव वेगळं आहे. बोला. हा, नाव सांगा. मला आर्या शिंदे बोलतीये मी. आत्मनमस्ते. मला ना म्हणजे आता रिसेंटली ना आमची फीस झाली कॉलेजची. तर त्याच्यात म्हणजे मला दीदी तर म्हणत होती का तू घे पार्ट कशात तरी, पण माझी म्हणजे अशी हिंमत नव्हती होत. मग 2-3 दिवस मी मेडिटेशन केले आणि त्यानंतर मग ऐन टाइमी मी तिथे जाऊन विचारलं का मी गाणं म्हणू शकते का? तर ते म्हटले चालेल म्हणू शकते. म्हणजे मी म्हणणार होती की मी परवा म्हणते, आज नको. पण ते म्हटले की आजच लागतंय. तर मी त्या ऐन क्षणावर गाणं म्हटली आणि तेव्हा जेव्हा ते एवढे सारे लोकांमध्ये जेव्हा मी वरती गेले ना, तर असं नाही का मला की नको, नको असं पण नाही झालं, की मला म्हणायची इच्छा झाली का बरं मी म्हणू शकते, मी करू शकते. तो कॉन्फिडन्स मला म्हणजे बिल्ड झाला. जो मी 10 जणांमध्ये म्हणू नव्हती शकत, ते मी 1000 लोकांमध्ये बोलू शकले. बहुत बढ़िया. खूप अभिनंदन तुझं. थँक यू. खूप छान, खूप छान. मस्त. बस स्वतःला शाबासकी दे बेटा. आर्या. हम्म. ब्रह्मांडासोबत जोडल्यानंतर ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यामधील आत्मविश्वास नक्कीच वाढवते. नक्कीच निलिमाताई, नवीन बॅच चालू होईल. अधिक पुढच्या रविवारचं सेशन होईल आणि तेव्हा मग बॅचची डेट डिक्लेअर होईल. एक मधली बॅच आपण मी सांगितला होता, शब्द दिला होता की 6-7 तारखेला सुरू करते 7 वाजताच्या वेळेमध्ये. पण सन्माननीय सदस्य, मी सगळ्यांची जाहीर माफी मागते यासाठी की माझ्या दादाची एक्झाम आहे आणि किती म्हटलं तरी डिस्टर्ब होते. त्याचं लक्ष माझ्याकडे आणि 1 तासाचा तो वेळ. मी असं म्हटलं की आपण 8 वाजताची बॅच संपली की बॅच सुरू करूया. 8 वाजताची बॅच जवळ-जवळ 15-16 तारखेला संपेल आणि त्यानंतर आपली नवीन बॅच डिक्लेअर होईल. ओके. म्हणजे आपण नेक्स्ट संडेला नवीन बॅच किती तारखेपासून सुरू होईल हे तुम्हाला कन्फर्म सांगते. ओके. हां. आणि वेळ असेल रात्री 8 वाजताचा. मग उन्हाळ्यामध्ये मी सकाळची पण एक बॅच घेईन. सकाळची एंजलची पण घेईन. बऱ्याच जणांना सकाळी-सकाळी हवं असते. तर एक-एक प्रयत्न करते काहीतरी. बरेच जण वेगवेगळ्या कोर्सेससाठी थांबलेले आहेत. काही सदस्य टॅरोसाठी थांबलेले आहेत. त्यांना सकाळची वेळ पाहिजे. सकाळी तर काही टॅरो शक्य होणार नाही. पण असंच करावं लागेल काहीतरी संध्याकाळी वगैरे. करूया काय ॲडजस्ट होते तर. पण उन्हाळ्याच्या वेळेमध्ये मग आपण जरा जास्त करूया. ओके? हां. सविताने माईक सुरू केला. आत्मनमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मनमस्ते सर्वांना. मी आता सध्या ग्रँड मास्टर 14ला आहे. आमची ग्रँड मास्टर 14 संपलेली आहे बॅच. पण आता असं वाटतं की कधी हे सेशन आणि हे सगळं काही संपूच नये. कारण का मॅडमशी जुडल्यानंतर आता असं वाटतं की आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. कारण का स्वदेशी म्हणा. हा मॅडमशी, ब्रह्मांडीय ऊर्जेशी. कारण का सप्टेंबरला मी रेखी फर्स्टला जॉईन झाले. त्यावेळी माझ्याकडे अशी कंडिशन होती की खूप मानसिक त्रास होता मिस्टरांचा. म्हणजे त्यांना ते खूप स्ट्रेसमध्ये होते. पण फक्त नोव्हेंबर पर्यंत म्हणजे रेखी 3rd पर्यंत मला स्वतःमधली भीती कमी झाली आणि त्याचबरोबर रेखी 3rdला आल्यानंतर म्हणजे मला जो त्यांच्यामधले जो मिस्टरांमध्ये जो स्ट्रेस होता तोही कमी झाला अतिशय. आणि आता मी खूप आनंदी पूर्ण जीवन जगत आहे. आणि ग्रँड मास्टरला आल्यानंतर तर म्हणजे आपलं स्वतःचं प्युरिफिकेशन तर होतंच. म्हणजे सगळ्या ऋणातून मुक्त होणं. आणि ग्रँड मास्टरला आल्यापासून असं झालं की कोणतीही गोष्ट आता अशक्य नाही. जे बोलेल ते होणार. आणि आपोआप जरी अडचणी आल्या तरी मी याच्यातून बाहेर पडणार आहे.
आणि माझ्याकडे आपोआप ते होत आहे. म्हणजे मला मागावं पण लागत नाहीये. असं इथपर्यंत ही ऊर्जा मला मदत करतेय. आणि यासाठी मी ब्रह्मांडाला पण धन्यवाद देते, मॅडमला पण धन्यवाद देते. आणि त्यांच्यामुळेच आज मी तणावमुक्त जीवन जगत आहे. आणि इतरांच्याही जीवनात जर दुःख असेल, म्हणजे या रेखीला जुडल्यानंतर हेही आपल्याला होतं की आपण स्वतःही ह्याच्यातून बाहेर पडतोच, दुःखातून, वेदनेतून. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण आनंद येतोच. त्याचबरोबर आपण इतरांच्या वेदना जाणून इतरांनाही त्या ऊर्जेशी जुडायला किंवा त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी आपलं मन तयार होतं. माध्यम आणि होतो आपण. आपण एक माध्यम होतो, म्हणजे आपोआप ते आपल्याकडून होऊन जातं. आणि असे कितीतरी आता होत आहेत, जुडतायत. आणि असेच जुडत राहू आणि सगळ्यांच्या जीवनातला तणाव, वेदना सगळं काही दूर हो, सगळीकडे आनंदी आनंद नांदू देत. आणि मी ब्रह्मांडाचे आणि मॅडमला खूप खूप धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 अधिक कोणाला बोलायचंय? आता पटकन हात वर मॅडम करावा लागेल. मॅडम पहिले ना असं असायचं की म्हणजे कोणी जर विचारलं ना आनंदाचा क्षण, शोधावं लागायचं. शोधून पण सापडत नव्हता. इतकं निराशा असायची लाईफ मध्ये. आता तुम्ही विचारताय की तर प्रश्न पडतो सांगावं कोणतं. म्हणजे आता तीळ तीळ आयुष्य समजायला लागलंय. आणि समजतं अरे किती काही आहे जगण्यासाठी, किती छान आहे आयुष्य. ते म्हणजे तुम्ही अनुभव विचारताच कोणता सांगावं हा प्रश्न पडतोय आता. की अरे आता हे मी सांगावं की हे सांगू. सांगावं असं होतंय. नक्कीच. हे सांगू की ते सांगू त्यामध्ये माधुरी गोटेफोडे. ओके. आता वेळेवर ज्यांचे व्हिडिओ सुरू होतात त्यांना संधी मिळणार नाही. मोनिका आव्हाड. माधुरी, मोनिका. बोला माधुरी, माधुरी. माईक सुरू करा. नंतर मोनिका. कधी कोणाला संधी हवी आहे? माधुरी, माईक सुरू होतो. मोनिका करा. माधुरीचा होत नाहीये, तो झाल्यानंतर मग तोपर्यंत मोनिका. मोनिका चालता चालता बोलते. मॅडम बसली एका जागी. बरं बरं बरं. रेकीमध्ये आल्यापासून ना मला शांत वाटतंय. म्हणजे असं पहिले ना चिडचिड व्हायची. म्हणजे कोणी काही बोललं की इकडनं लगेच रिस्पॉन्स, शब्दाला शब्द वाढत जायचे. आता तसं होत नाही. आता काय होतं, कोणी जर बोलत असते ना, हा ठीक आहे बोला तुम्ही, मी ऐकते. असं डोकं शांत झालंय. असं कोणाचं जास्त मनावर घेत नाही. बाकी मुलांना पण अफर्मेशन देत असते. बाकी सगळे छान आहे. खूप छान, खूप छान. ओके. नाही थँक्यू. आणि ना आपण त्या दोघींना संधी देऊया. त्या आहेत का? ज्या मोबाईलवर त्यांचं नाव लिहत नाही. वनिता आणि कुसुमताई. कुसुमताईच ना? तुम्हीच. दुपारच्या बॅचच्या आणि रात्रीच्या बॅचच्या. मोबाईलचं नाव लिहिलेलं असते. कुसुमताईच आहेत. वनिताताई आहेत का हजर? हा, नाही दिसत आहेत. माधुरी होते का माईक सुरू? नाही तर सविता आल्या होत्या आणि निघून गेल्या. आत्मा नमस्ते ओके. मॅडम. आत्मा नमस्ते. हा मॅडम, मी रेकीला फर्स्ट म्हणजे 1 जानेवारीला पासून जुडली. तर माझ्या मानेचा त्रास होता मॅडम. मला असं इथून ही नस आहे ना पूर्ण दुखत होती माझी. मानेचा पूर्ण त्रास होता पायाचा. तर तो त्रास अचानकच कमी झाला मॅडम माझ्या. आणि कमरेचा पण त्रास कमी झाला. आणि म्हणजे शांत वाटते. आणि मुलांवर पण खूप चिडचिड करायची. तर आता चिडचिड पण कमी झालेली आहे. छान. आणि म्हणजे असं टेन्शन नाही वाटत आता. कोणतेही असे प्रॉब्लेम आले तर म्हणजे सहज गतीनं ते म्हणजे सॉल्व्ह होते. छान. आणि ना ते ना अचानक नाही गेलं पाठीचं दुखणं. माधुरी, ते ऊर्जेने गेलं आहे. तेथील ब्लॉकेजेस रिमूव्ह झालेला आहे. तेथे सकारात्मक ऊर्जा क्रिएट झाली आहे. आपल्या अफर्मेशननी ते केलं आहे. हो, मेडिटेशन चालू होतं मॅडम. 2nd डिग्रीचे 21 मेडिटेशन पूर्ण झाले होते मॅडम. छान. त्याच्याने ते झालं पूर्ण. आणि बहुत तुमचे बढिया. पण खूप धन्यवाद मॅडम. आणि युनिव्हर्सचे पण खूप धन्यवाद.
खूप नक्कीच. धन्यवाद मॅडम तुमचे. आणि ब्रह्मांड मला धन्यवाद. आणि मला फसाटे म्हणजे प्रतिभा फसाटे ताईने जोडलं ताई, म्हणजे बर. मॅडम, हा, त्यांचे पण खूप धन्यवाद. नक्कीच. ज्यांच्या माध्यमातून लोक जोडलेले असतात त्यांनाही ते ब्लेसिंग खरंच जातात. कारण ना ते सगळे सदस्य माध्यम होतात इतरांच्या तुमच्या आयुष्यामध्ये आनंद द्यायला, आहे की नाही? हो आणि मॅडम, ना खूप तुमच्या शेअरिंग जे लोक युट्यूबचा व्हिडिओ बघतात आणि बऱ्याच वेळा की माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे, माधुरीचा मिटला आहे, ज्योतीचा मिटला आहे, तर माझाही मिटेल, ही जी प्रेरणा मिळते ना इतरांना, तेथून सुद्धा आपोआप ब्लेसिंग्स येत राहतात, येत राहतात, येत राहतात. आहे ना? खूप खूप धन्यवाद मॅडम. म्हणजे काय बोलावं काही सुचतच नाही. तसंच होतं ते. ऊर्जा तशी आहे, चैतन्य तसं आहे, काही सुचतच नसते काय बोलावं तर. आता आपल्या जुन्या ग्रँड मास्टर्सला संधी देते, मग सगळेजण हे ना थोडं गीतांजलीला संधी. बघूया माईक सुरू होतो का तर. नंतर प्रज्ञाताई लांडगे. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते नमस्ते. सर्वांना. मॅडम काय काय सांगायचं? कोणतं तरी एक. हा मॅडम सगळं तर आता हिलिंग तर होतंय सगळ्यांना. म्हणजे आता कोणाला काही प्रॉब्लेम असला की मला सांगतात पण की तू रेकी दे. हं. दिल्याने होतं, हिलिंग होतं त्यांचं. आणि ते तर आहे कॉमन, सगळ्यांना माहिती आहे की हिलिंग तर होतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही म्हणता ना शांत होणं, रिॲक्शन देणं, त्या रिॲक्शन्स खूप खूप स्टेबल झाल्या, कमी झाल्या. ते जे आता तुम्ही सांगत होतात ना गजानन महाराजांचा जे सगळं, ते अगदी तंतोतंत आता हळूहळू आतमध्ये येतंय असं वाटायला लागलंय की ते खरंच आहे, की शांत होणं आणि रिॲक्शन रिॲक्शन लगेच नाही होत, पण ज्याला म्हणतात ना रिस्पॉन्स, रिॲक्शन नाही होत, रिस्पॉन्स येतो, असं व्हायला लागलंय. टेन्शन असं नाही होत, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जे सगळेजण सांगतात ना लेट गो करा, लेट गो करा, जाऊ दे जाऊ दे, ते म्हणणं खूप सोपं असतं, पण रेकीमध्ये आल्यानंतर ते होतं, व्हायला लागतं आपोआप. करत नाही आपण, तेव्हा आपण आधी म्हणतो की जाऊ दे, पण ते जाऊ दे होत नसतं. आता ते होतं आणि आपोआप होतं. नवीन लोकांना सांगायचं म्हणजे कामं पटापट होतात. खूप लवकर लवकर कामं होतात. मी कालच कोणाला तरी सांगत होते की मला असं वाटतं की माझं ब्रेन जरा जास्त शार्प होत चाललंय. पटापट पटापट होतं, सुस्त. म्हणून म्हटलं काय काय सांगायचं. खूप छान. आत्मा नमस्ते. धन्यवाद मॅडम खूप. हं. आणि तुम्ही म्हणता ना सगळं ऊर्जा करते, पण ते जर ती वायरच चांगली नसेल तर ती इलेक्ट्रिसिटी कशी जाईल ना, तसंच तुमचं आहे. तुम्ही माध्यम खूप चांगलं आहे ना, म्हणून ते खूप पोचतं. तुम्ही मेडिटेशन करून घेता का? वायर तुम्हाला असून उपयोग नाही तसं ना. होते. बल्ब आणि बटन नुसतं असून उपयोग नाही ना, ऊर्जा असून आणि घेणारं असून उपयोग नाही. ते मधलं कनेक्शन पण तर चांगलं लागतं. ते आहेत ना. ते छान आहे ना, म्हणून तर सगळं छान होतं. थँक यू. खूप धन्यवाद. खूप नमस्ते. धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. बघा खरंच आहे, ऊर्जा भरभरून देते. ऊर्जेबद्दल किती बोलावं, काय काय सांगावं, किती किती सांगावं. नाहीच, आपण विचारच नाही करू शकत. आणि स्वतःमधली ना क्षमता एवढी वाढते ना स्वतःला दुरुस्त करण्याची, स्वतःला हील करण्याची. कसं काय तुम्ही बोलून राहिले का? माईक बंद करा. हा, आपल्या आजीबाई काय ऐक, तुम्ही दोघे जण आता माईक बंद करा. हा, तू छोटू माईक सुरू नको करू. बघा, स्वतःच्या शरीराची स्वतःला हील करण्याची क्षमता एवढी वाढते. म्हणजे काय? तर मी असं नाही म्हणत की डॉक्टरांकडे जाऊ नका. ओके. पण ना स्वतःच्या शरीराला थोडी संधी तर द्या स्वतःला दुरुस्त करण्याची. थोडं छोटं-मोठं काही झालं की स्वतःला वेळ द्या की हो, तू दुरुस्त होऊ शकतोस स्वतः. आणि हे जे मी करू शकते, हे प्रत्येक जण करू शकते. ओके. आता 2 दिवसा अगोदर परवाच्या दिवशी आमच्याकडे ती डायनिंगची चेअर अचानक तिचा ती वेल्डिंग निघाली आणि ती तुटली. खरंच मी एवढी पडली आहे, की खूप लागलं होतं मला. मला उभं सुद्धा राहता येत नव्हतं आणि बस फक्त मणक्यापासून 1 इंच अंतर. म्हटलं ब्रह्मांडाची कृपा आहे, मणक्याला धक्का नाही लागला.
कारण स्पायनल कॉर्डचा जर धक्का लागला खालच्या मणक्याच्या खालच्या टोकाला, की तेथे आपली कुंडलिनी ऊर्जा असते आणि त्याचा विपरीत परिणाम होतो. पण ब्रह्मांडाने तेवढी कृपा केली, अलगद पाडलं, लागलं भरपूर. पण ना शरीराने विना गोळी, विना मलम, काहीच नाही स्वतःला हील केलं. ओके. घरी घाबरले होते. गोळ्या घे, हे घे, असतं ना प्रत्येकाचं घर आहे, कुटुंब आहे. पण ना मी म्हटलं की नाही स्वतःला आपण थोडंसं वेळ देऊया. शरीर स्वतःला हील करणार आहे आणि माहिती आहे ना जिथं लागलं आहे तेथे काय करा, नकारात्मक ऊर्जा तेथील काढून टाका, तेथे ऊर्जा द्या. आणि माझं काम केलं, हिलिंग केलं. खरंच मार खूप होता, मुक्का मार होता. नाही सहन करू शकलीस ती, तेवढं मलाही कळलं. पण ऊर्जेने मात्र मला तंदुरुस्त ठेवलं. मी प्रत्येक सेशनही घेतले, एकही सेशनला सुट्टी दिली नाही. पण जेव्हा स्वतःला बघते ना, तेव्हा स्वतःला शाबासकी देते आणि ब्रह्मांडाचे धन्यवाद मानते. की मला एवढं सुजलेलं आहे, की समोरून श्वास घ्यायला पण त्रास व्हायचा. एवढी ती सूज होती, पण ऊर्जेनी थांबवलं. हे तुम्हाला सगळ्यांना का सांगते आहे? असं नाही सांगत आहे डॉक्टरांकडे जाऊ नका किंवा मी केलं माझा मोठेपणा नाही सांगत आहे. मला सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे, की आपण जे केमिकल्स शरीरामध्ये घेतो ना, त्याचा सुद्धा विपरीत परिणाम होतोय. डॉक्टर सुद्धा त्यांना कुठं आजारपण आलं, ताप आली, काही झालं ना, की स्वतः लगेच औषधोपचार न घेता स्वतःला थोडा वेळ देतात. आपल्या शरीरामध्ये ती क्षमता आहे स्वतःला हील करण्याची. फक्त तुम्ही थोडंसं ध्यान करा, ऊर्जा घ्या, त्या ऊर्जेचा योग्य उपयोग करा आणि स्वतःचं शरीर स्वतःला हील करतं. एका दिवसामध्ये, 1.5 दिवसामध्ये तुम्हाला फरक नाही वाटला, तर नक्की तुम्ही पुढे जा. नाही असं मी म्हणत नाही. पण स्वतःला संधी तर द्या प्रूव्ह करण्याची. त्या शरीराला वेळ तर द्या स्वतःला हील करण्याचं आणि बघा तुम्हाला काय होतं. काय एक रिझल्ट येतो. तर शरीरावर झालेल्या काही कापतं, काही चिरतं, काय जे काही चटका लागतं, त्या जखमा बघा लगेचच गरज नाहीये बाह्य मदतीची शरीराला. शरीर स्वतःला हील करतं, स्वतःला दुरुस्त करतं शरीर. तुम्हाला हळूहळू समजेल, की तो तणाव तर निघून जाणारच आहे, पण आपल्या जखमा पटकन दुरुस्त होतील. आपल्याला काही लागलं ना, पटकन दुरुस्त होईल. फक्त फ्रॅक्चर वगैरे झालं तर पटकन डॉक्टरकडे जा, कारण ते तिरपं-तारपं जुळतं. हे पण मी तुम्हाला सांगितलंय. ओके. तर एक्स-रे वगैरे काढा जर असं काही वेळ असेल, असं वाटत असेल तर. पण मात्र ऊर्जेवर थोडा विश्वास ठेवा. त्या ब्रह्मांडाने तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकामध्ये तो खजिना दिला आहे. त्या खजिन्याची योग्य उपयोग करण्याची टेक्निकही आता आपल्याला मिळाली आहे. त्याचा योग्य उपयोग करूया. आणि आता खूप वेळ झाला. नक्कीच अजूनही माहितीये मला 4-5 लोकांना शेअरिंग करायचीच आहे. पण आता मात्र पण आता मात्र आत्मा नमस्ते सगळ्यांना. पुढच्या वेळेस तुमचा नंबर पहिला बबिता ताईंचा, कोणाचा सुनीता ताईंचा, माने दादांचा पहिला नंबर पुढच्या वेळेस लक्षात ठेव जा. ओके. स्मिता यांचा, रत्ना यांचा, वैजयंतीचा पुढच्या वेळेस पहिला नंबर. पहिल्यापासून व्हिडिओ सुरू करा. आज मात्र आपण थोडंसं थांबूया. ओके. आपण छान मेडिटेशन करूया. व्हॉट्सअप ग्रुपला इथं चॅट बॉक्स मध्ये लिंक दिली आहे. नवीन सदस्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. आणि मोठ्या प्रेमाने नवीन सदस्य असतील त्यांनी ग्रुप जॉईन करा आणि पुढच्या बॅचला या. जुळा ऊर्जेसोबत छान. ओके. करा मेडिटेशन. आणि मी हे पण लोक लक्षात ठेवणार आहे ज्यांनी आता वेळेवर व्हिडिओ सुरू केले. ओके. तुम्हाला पण लक्षात ठेवणार आहे ना. ओके 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 ओके. हरकत नाही. चला. नमस्ते सगळ्यांना. दिव्य ऊर्जेसोबत जुडा आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणा, तणावमुक्त जगा आणि महाराजांच्या ऊर्जेसह आज आपण छान एकरूप होऊया. चला. पण आता छान मेडिटेशन करूया.